नयनतारा फोन करताना काळजीत होती, पण कनिकाजी फोन उचलत नव्हती. संध्याकाळचे 7 वाजले होते आणि हवामानही खूप धोकादायक होत चालले होते. आजच्या आधी ती कधीही एका शहराहून दुसऱ्या शहरात एकटी आली नव्हती, पण यावेळी तिच्या अभ्यासाचा प्रश्न होता, म्हणून तिला यावे लागले होते. पण तरीही ती एकटी आली नव्हती, ती तिच्या एका मैत्रिणीसोबत आली होती. पण परतताना तिच्या मैत्रिणीचा प्लॅन बदलला आणि ती चंदीगडमधील तिच्या नातेवाईकांच्या घरी गेली आणि नयनताराला बस पकडून परत यायला सांगितले. पण तिलाही माहीत नव्हते की ती ती इतकी निरागस मुलगी आहे की ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकटी जाऊ शकत नव्हती. ती काहीही बोलण्यासाठी ओठ उघडण्यापूर्वीच ती तिथून निघून गेली होती आणि आता ती या चंदीगड शहरात एकटी होती. तिचा कॉलेज फॉर्म नाकारण्यात आला होता आणि तिला अर्ज भरण्यासाठी चंदीगडला यावे लागले होते. तिला इथे काम करण्यासाठी 4 तास लागले होते आणि आता 7 वाजणार होते. तिला परतण्यासाठी बस मिळत नव्हती आणि आता ती वारंवार कनिकाजींना तिच्या मोबाईलवर कॉल करत होती, पण कनिकाजी फोन उचलत नव्हती. आता तिला रडावेसे वाटत होते आणि त्यासोबतच ढगांचा गडगडाट तिच्या हृदयाला आणखीनच हादरवत होता. आणि मग थरथरत्या हातांनी तिने अनुजचा नंबर डायल केला. एक अनोळखी नंबर पाहून त्याने तो नंबर कानाशी लावला आणि हॅलो म्हणाला. त्याने नयनताराचा नंबर त्याच्या फोनमध्ये सेव्ह केला नव्हता. तो फक्त 6 महिन्यांपूर्वीच लंडनहून भारतात आला होता. या मुलीचा नंबर सेव्ह करणे तर सोडाच, त्याने नयनताराकडे लक्षपूर्वक पाहिलेही नव्हते. पण नयनताराने माहीत नाही कसे त्याचा नंबर तिच्या फोनमध्ये सेव्ह केला होता आणि आता असहाय्यतेतून बाहेर पडण्यासाठी त्याला बोलवणार होती. हॅलो, कोण? मी नयनतारा बोलत आहे, तिचा मंद आवाज फोनवरून आला. मी चंदीगडला अर्ज भरण्यासाठी आले होते. तू घरी पोहोचलास का? तिने आकाशातील ढगांकडे पाहत विचारले. नाही, मी घरी पोहोचलो नाही. मी आता चंदीगडमध्ये आहे. मला माहीत नाही कोणत्या बसमध्ये बसायचे. तू वेडी झाली आहेस का? तुला इतकेही माहीत नाही तुला थेट अंबालाला जाण्यासाठी बस पकडावी लागेल. मला माहीत नाही. मला खूप भीती वाटत आहे. थांब, मी तुला घ्यायला येतोय. रागाने फोन खिशात ठेवला आणि गाडीकडे निघाला. सुमारे 1 तासाचा प्रवास होता. त्यानंतर तो चंदीगडला पोहोचला. त्याचे ऑफिस चंदीगड आणि अंबाला दरम्यान होते, त्यामुळे त्याचा थोडा वेळ वाचला होता. त्याने तिच्या थरथरत्या अस्तित्वाकडे एक नजर टाकली. चल, आता तू नुसती उभी राहून माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहशील? अनुज आल्यावर आतून आराम वाटत असलेली ती अनुजच्या रागीट आवाजाने घाबरली आणि शुद्धीवर आली आणि शांतपणे त्याच्या गाडीत जाऊन बसली. ते लोक थोडे अंतर गेले असतानाच हवामान खराब होऊ लागले. सुरुवातीला मोठे थेंब पडू लागले आणि नंतर मुसळधार पाऊस सुरू झाला. वेळेवर घरी पोहोचण्यासाठी तो शक्य तितक्या वेगाने गाडी चालवत होता, पण ते शक्य दिसत नव्हते. मुसळधार पावसात त्याची गाडी रस्त्यावर धावत होती. दोन्ही बाजूला निर्जन जंगल होते आणि रस्त्याच्या मधोमध त्याची गाडी एकटीच धावत होती. समोरचं दृश्य विंडस्क्रीनमधून अस्पष्ट होत होतं आणि तो प्रचंड रागाने भरला होता. इतका पाऊस पडत आहे की समोरून काहीच दिसत नाहीये, तो रागाने बडबडला आणि रेस ट्रकवर पाय ठेवून गाडीचा वेग वाढवला. आज तुला जाण्याची काय गरज होती? तुला दिसत नाहीये का पाऊस पडत आहे? अनुजने हे ओरडत म्हटले. शेजारी बसलेल्या नाजूक मुलीवर त्याचा राग काढला. त्याची गर्जना ऐकून नयनतारा खूप घाबरली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. आता मला सांग, तू तोंड बंद करून का बसली आहेस? तुला इथे यायला कोणी सांगितले? आणि आता तू आली आहेस. तू ज्या मार्गाने आली होतीस त्याच मार्गाने घरी परत जायचे होते. तो रागावला होता. नयनतारा म्हणाली की काकूंनी मला जायला सांगितले होते. अनुज राणाने तिच्याकडे पाहिले आणि म्हणाला, आता रडू नकोस. तुला छोट्या छोट्या गोष्टींवर रडण्याची सवय आहे. तिच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने नयनताराला खूप फटकारले. नयनतारा कष्टाने डोळे मिचकावत तिचे अश्रू पुसत होती. तिला लहानपणापासूनच या वृत्तीची सवय होती, पण या व्यक्तीचे शब्द तिच्या हृदयाला का स्पर्शून गेले हे माहीत नाही. अनुज राणाची गाडी एका झटक्याने थांबली. नयनताराचे डोके डॅशबोर्डवर आदळण्यापासून थोडक्यात बचावले. अनुजने तिच्या डोक्यासमोर हात ठेवला नसता तर तिचं डोकं जोरात धडकलं असतं. काळजीपूर्वक बस. मला माहीत नाही की तुझे मन नेहमीच कुठे असते. अनुजने रागाने स्टेअरिंग व्हीलवर आपला हात आपटला आणि पुन्हा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी आता हलण्याचं नाव घेत नव्हती. ती का हलत नाहीये? एकामागून एक काय समस्या येत आहे यार. अनुज राणा गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करत रागाने बोलला. नयनतारा शांत बसली होती. अनुज राणा थकून गाडीतून खाली उतरला आणि क्षणातच पावसाने त्याला भिजवले.
त्याने जाऊन गाडीचं बोनेट उघडलं, पण त्याला काहीच कारण समजले नाही की गाडी का थांबली आहे आणि ते इतक्या निर्जन ठिकाणी इथे उभे होते, जिथे जवळपास कुठेही मेकॅनिक असणे अशक्य आहे. नयनतारा गाडीत बसून शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. या त्रासदायक क्षणांमध्येही तिला अनुज राणा खूप प्रिय आणि तिच्या हृदयाच्या अगदी जवळचा वाटत होता. नयनताराच्या ओठांवर एक मंद हास्य पसरले होते. त्या क्षणी अनुजने बोनेट बंद करून तिच्याकडे पाहिले आणि नयनतारांच्या ओठांवरचे हास्य आपोआप कमी झाले. तो परत येऊन गाडीत बसला होता. त्याच्या कपाळावरून पाणी टपकत होते. पांढरा शर्ट त्याच्या अंगाला चिटकला होता. नयनताराने पटकन त्याच्यावरून नजर हटवली. गाडी बिघडली आहे. आता मला मेकॅनिकला घेऊन यावे लागेल. तू इथेच बस आणि माझी वाट पहा. मी कुठून तरी मेकॅनिक आणतो. अनुज राणा नयनताराकडे पाहत असे म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून नयनताराच्या शरीरातून जीव निघाल्यासारखे वाटले. तिने अनुजकडे त्रासाने पाहिले. तू मला इथे अशा अंधारलेल्या रस्त्यात एकटीला सोडून निघून जाशील? ती घाबरून इकडे तिकडे पाहत असे म्हणाली. अनुजने तिच्याकडे खेदाने पाहिले. गाडी आतून लॉक करून बस. तुला कोणीही खाणार नाही. अनुज अस्वस्थ स्वरात म्हणाला. नाही, मी इथे एकटी राहणार नाही. मीही तुझ्यासोबत जाईन. नयनताराने मोठ्याने रडत म्हटले. ती म्हणाली तर अनुजने ते सहन करत त्याच्या मुठी आवळल्या. बघ नयनतारा, तू माझ्यासोबत जाऊ शकत नाहीस. पाऊस पडत असल्यामुळे वातावरण खूप थंड झाले आहे. तुला ते सहन होणार नाही. त्याचा स्वर मऊ ठेवण्याचा प्रयत्न करत अनुज म्हणाला. मला काहीच माहीत नाही. मी तुझ्यासोबत जाईन. मी इथल्या अंधारात एकटी राहणार नाही. नयनतारा धाडसी स्वरात म्हणाली. तिचा हट्टीपणा पाहून अनुज आणखी रागावला. त्याला या मुलीला थप्पड मारून तिला शांतपणे गाडीत बंद करावेसे वाटले. पण तिचे वेगाने वाहणारे अश्रू आणि तिचे भयभीत शरीर यष्टी पाहून त्याने एक दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे, बाहेर जाऊया. तुला तेव्हाच कळेल. अनुज चिडून म्हणाला आणि गाडीतून बाहेर पडला. नयनताराही त्याच्या मागे गाडीतून पटकन बाहेर पडली. तिला भीती वाटत होती की तो तिला गाडीत बंद करून एकटी सोडेल, पण ती बाहेर येताच थंड पाऊस तिच्या अंगावर पडताच तिला खूप थंडी जाणवली. पण तिने हिंमत गमावली नाही. जर ती या क्षणी थंडीने थरथर कापू लागली असती तर नक्कीच अनुज तिला गाडीत परत बसवून निघून गेला असता. म्हणून थंडी सहन करत ती पूर्ण ध्येयाने त्याच्या मागे चालू लागली. अचानक नयनताराच्या पायावर काहीतरी आदळले आणि तिच्या घशातून एक ओरड आली. ओरडणे थांबव, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही. अनुज मागे वळला आणि क्रूर नजरेने नयनताराकडे पाहत राहिला. त्याचे लाल डोळे पाहून नयनताराने भीतीने डोके टेकवले. पण ती जास्त वेळ गप्प राहू शकली नाही. अनुज राणा तिच्या पुढे जात होता. त्याच्या समोरून येणाऱ्या झाडांची झुडपे बाजूला सारून पुढे चालत होता. नयनतारा जास्त वेळ गप्प राहू शकली नाही. मी ऐकले आहे की प्राण्यांव्यतिरिक्त या जंगलात भूत देखील आहेत. जर ते आपल्यासमोर आले तर ते आपल्याला मारतील. नयनतारा थरथरत्या स्वरात म्हणाली. हे बोलल्यानंतर ती रडू लागली, कारण आजूबाजूचे वातावरण खूप धोकादायक आणि भयानक होते. एकीकडे पावसाचा धोकादायक आवाज आणि दुसरीकडे विचित्र प्राण्यांचा आवाज तिला घाबरवायला भाग पाडत होता. तर अनुज राणाला तिचे बोलणे ऐकून राग येत होता. दुसरीकडे या मुलीमुळे तो जंगलात अडकला होता. ती त्याला शक्य तितक्या प्रकारे त्रास देत होती. तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता आणि या मुलीला इथून सोडूही जाऊ शकत नव्हता. तुझी बकवास थोडा वेळ थांबवशील का? अनुज राणा रागाने मागे वळून हे म्हणत होता. पण त्याचे हृदय अचानक धडधडू लागले, कारण त्याने समोर उभ्या असलेल्या नयनताराच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे लक्षपूर्वक पाहिले. तिचा चेहरा भीतीने फिकट पडला होता. नयनतारा पावसात पूर्णपणे भिजली होती. तिच्या ओल्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्याला चिटकल्या होत्या. तिचे ओठ थंडीमुळे लाल झाले होते. ती कदाचित थंडीमुळे थरथरत होती, पण ते दाखवण्याचा प्रयत्न करत नव्हती. आणि आतापर्यंत तिने एकदाही सांगितले नव्हते की तिला थंडी वाजत आहे. तिला थंडी वाजत होती, पण आता अनुजला तिच्या स्थितीवरून स्पष्टपणे कळले होते की तिला थंडी वाजत आहे. लहानपणापासून आजपर्यंत तो त्याच्या आईमुळे या मुलीच्या जवळ येत नव्हता. पण त्याने कधीही त्या नाजूक मुलीकडे लक्षपूर्वक पाहिले नव्हते. आज तो एकांतात तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत होता. त्याच्या नजरेने नयनतारा गोंधळली. त्याच्या नजरेने घाबरून नयनतारा आजूबाजूला पाहत होती. आणि अनुजने त्याच्या कृतीबद्दल स्वतःला फटकारले आणि शुद्धीवर आला आणि रागाने त्याच्या मुठी आवळल्या. जर तुला माझ्यासोबत यायचे असेल तर गप्प राहा, नाहीतर मी तुला इथेच सोडून जाईल. जर मी गेलो तर सिंह आणि भूत तुला मारतील. खरं तर मला याचा अजिबात पश्चाताप होणार नाही. अनुजने हे
प्रत्येक शब्दावर जोर देत म्हटले होते. नयनताराचे डोळे आश्चर्याने विस्फारले आणि दुसऱ्या क्षणी तिच्या डोळ्यात आश्चर्याची जागा भीतीने घेतली. नाही नाही, कृपया मला इथे सोडून जाऊ नकोस. नयनताराला खूप भीती वाटत होती आणि तिने अचानक अनुजचा हात धरला. पुन्हा एकदा अनुजच्या हृदयाचे ठोके त्याची जागा चुकवू लागले होते. नयनतारा, त्याने तिला हाक मारली. ठीक आहे, मी वचन देते. मी आता गप्प राहीन. मी काहीही बोलणार नाही. कृपया मला इथे सोडून जाऊ नकोस. नयनताराने रडणाऱ्या शब्दात हे सांगितले होते. ती कोणत्याही क्षणी रडण्यास तयार होती, पण समोर उभ्या असलेल्या दगडहृदय व्यक्तीमुळे ती रडूही शकत नव्हती. मी तुला सोडून जात नाहीये. कृपया शांतपणे माझ्या मागे ये. अनुजने यावेळी तिच्यावर एक नजर टाकत काही शांत शब्दात हे सांगितले होते. ते दोघेही काही अंतरावर गेले असताना अनुजला एका ठिकाणी काही प्रकाश दिसला. अनुजने नयनताराचा हात धरला आणि तिच्यासोबत पुढे गेला. त्याचवेळी तिथून 2 मुले बाहेर आली आणि अनुज समोर उभे राहिले. आमची गाडी बिघडली आहे. इथून थोड्या अंतरावर आहे. कृपया तुम्ही आम्हाला मदत करू शकाल का? अनुजने त्या दोन्ही मुलांना विचारले होते. पण दोन्ही मुलांची नजर नयनतारावर होती. अनुजने खूप सहन केले होते आणि त्या दोन्ही मुलांच्या डोळ्यांकडे पाहिले आणि रागाच्या भरात त्याने आपली मुठ्ठी आवळली. त्याने नयनताराला त्याच्या कमरेमागे असंवेदनशीलपणे उभे केले होते. मी तुमच्या दोघांशी बोलत आहे. माझी गाडी बिघडली आहे. मला जवळपास कोणी मेकॅनिक सापडेल का? अनुजने शब्द कडक स्वरात विचारला होता. आम्ही तुझ्या प्रश्नांचे उत्तरही देऊ. आधी आम्ही हा सुंदर पक्षी पाहू. त्यातील एक मुलगा नयनताराकडे कामुक नजरेने पाहत घाणेरड्या स्वरात म्हणाला. तुझी बकवास थांबव. जर तू या मुलीबद्दल बकवास बोलण्याचा प्रयत्न देखील केलास तर मी तुला मारून टाकेल. अनुज राणा ही रागात म्हणत होता, पण ती मुलेही खूप निर्लज्ज होती. चल, एक सौदा करूया. तू तू या मुलीला इथेच सोडून जा. आम्ही तुला काहीही बोलणार नाही. अन्यथा तू आमच्या मार्गात येण्याचा प्रयत्न केलास तर तू जीव गमावशील. एका मुलाने अनुज राणाला अतिशय कठोरपणे धमकी दिली होती. अनुज राणा त्या मुलाकडे रागाने पाहत होता. नयनतारा भयभीतपणे अनुजचा हात धरून त्याला चिटकून उभी होती. ती त्याला इतके घट्ट धरून होती की जणू तो तिला सोडून निघून जाईल. दुसऱ्या क्षणी अनुजचा हात हवेत उंचावला आणि त्याने त्या मुलाच्या तोंडावर जोरदार थाप मारली. तो मुलगा दूर पडला. हे पाहून दुसऱ्या मुलाने अनुजवर हल्ला केला. पण अनुजने क्षणार्धात त्याचा पराभव केला. त्याने त्याला धुळीत मिळवले आणि दुसऱ्या क्षणी तो दोन्ही मुलांना खूप मारत होता. तर नयनतारा हे दृश्य आश्चर्याने पाहत होती. अनुज ही दोघांना मारून थकला होता आणि दोघी मुले तोंडावर पडली. भविष्यात जर तुम्ही कोणत्याही मुलीकडे अशा नजरेने पाहण्याचा प्रयत्न केला तर माझी ही मारहाण लक्षात ठेवा. अनुजने असे म्हटले आणि नयनताराला सोबत घेऊन पुढे जाऊ लागला. नयनतारा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होती. काही अंतर गेल्यावर त्याला एक मेकॅनिक दिसला आणि पावसाचा जोरही काही प्रमाणात कमी झाला होता आणि त्याची गाडी काही वेळातच दुरुस्त झाली. त्याने नयनताराला गाडीत बसण्याचा इशारा केला आणि मग तो स्वतः येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला. पण बसण्यापूर्वी तो नयनताराकडे पाहण्यास विसरला नाही, जी भीतीने थरथर कापत होती. अनुजने वाटेत त्याची आई अंकिताजींना फोन केला आणि तिला सांगितले होते की तो नयनताराला घेऊन येत आहे. तुम्ही दोघे कुठे होता? किती वेळेपासून तुमची वाट पाहत आहे मी. इतका वेळ का लागला? कनिका नयनताराकडे पाहून ती ओरडत म्हणाली होती. तिच्या मागे अनुज राणा पूर्णपणे भिजलेला आत आला होता. तिच्या लाडक्या मुलाला अशा प्रकारे भिजलेले पाहून कनिकाजी लगेच वेदनेने जागेवरून उठल्या होत्या. अरे अनुज बेटा, तू इतका कसा भिजलास? तू आजारी पडशील. कनिकाजी त्याच्या लाल झालेल्या चेहऱ्याकडे काळजीने पाहत हेच सांगितले होते. तर नयनताराच्या हृदयाला काहीतरी झाले होते. ती देखील पूर्णपणे भिजली होती, पण तिला तिची स्थिती माहीत होती. ती या लोकांसाठी काय होती जिची ते काळजी घेतील. पण माणुसकीच्या दृष्टीने जर तिने तिच्याबद्दल थोडीशी सहानुभूती दाखवली असती तर कदाचित नयनताराच्या मनाला शांती मिळाली असती. तर अनुजने नयनताराकडे एक नजर टाकली होती, जी पूर्णपणे शांत उभी होती. कनिकाजी अनुजला सोबत घेऊन गेल्या आणि पटकन त्याला सोफ्यावर बसवले. आता तू का उभी आहेस आणि माझा चेहरा पाहत आहेस? जा आणि लवकर टॉवेल घेऊन ये. कनिकाजींनी हे नयनताराला कठोर स्वरात सांगितले होते. तर ती लगेच शुद्धीवर आली होती आणि लगेचच ती एक टॉवेल घेऊन आली आणि पटकन कनिकाजींना दिला. कनिकाजींनी तिच्याकडे एक कडक नजर टाकली आणि टॉवेल घेतला आणि तिच्या मुलाचे ओले केस मोठ्या प्रेमाने पुसू लागली. तर नयनताराच्या डोळ्यात अश्रू आले. तिने नेहमीच कनिकाजींना तिच्या आईच्या स्वरूपात पाहण्याचा प्रयत्न केला होता, पण कनिकाजी त्याला कधीही तिची मुलगी म्हणून पाहू शकल्या नाहीत. नयनतारा तिच्याकडे फक्त एक ओझे होती.
तिने लहानपणापासून आत्तापर्यंत कणिकाजींचा फक्त तिरस्कार पाहिला होता. ती कोणत्याही परिस्थितीत नयनताराला तिच्या घरी सहन करायला तयार नव्हती. पण नयनताराचे या जगात त्यांच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. तिचे आईवडील एका अपघातात मरण पावले होते आणि आता ती पूर्णपणे कणिकाजींच्या आधारावर होती. तिच्या आईवडिलांचा अपघात घडवणारा व्यक्ती देखील कणिकाजींचा पतीच होता. त्यावेळी नयनतारा फक्त 5 वर्षांची होती. ती तिच्या आईवडिलांसोबत तिच्या वाढदिवसाच्या खरेदीसाठी जात असताना समोरून येणाऱ्या एका वेगवान कारने त्यांच्या गाडीला धडक दिली आणि ती वाहन जाऊन खड्ड्यात पडले. अचानक मोठा आवाज झाला. गाडी चालवणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून कणिकाजींचा पती होता आणि त्याला अजिबात कळले नाही की त्याच्या गाडीचा वेग खूप जास्त आहे. त्याच्या छोट्याशा चुकींमुळे एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झाले. पण अपघात होताच त्याची सर्व नशा क्षणभर नाहीशी झाली आणि त्याच्या मनात आले की त्याने येथून पळून जावे, कारण आजूबाजूला जास्त वाहने नव्हती. तो डोंगराळ भाग होता, पण माहीत नाही की त्याच्यात माणुसकी का आली. त्याने ताबडतोब त्याची गाडी थांबवली आणि खड्ड्यात उतरला आणि पाहिले की अपघात खूप भयानक होता. समोर बसलेले दोन्ही लोक जागीच मरण पावले होते. आता इथे का थांबायचे? काही उपयोग नव्हता. त्याला वाटले की जर ते लोक जिवंत असते तर तो त्यांना रुग्णालयात घेऊन जाऊ शकला असता आणि कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. पण दोघी लोकांना मृत पाहून कमलेश राणा यांनी तेथून निघून जाण्याचे योग्य ठरवले. पण नंतर त्याला एका मुलाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्याची पावले थांबली. त्यांनी गाडी तिकडे तिकडे पाहिले, पण त्या दोघं पती-पत्नींशिवाय दुसरे कोणीही नव्हते. मग हा आवाज कुठून येत होता? आणि थोड्या अंतरावर त्यांना दिसले की एक 5 वर्षाची निष्पाप मुलगी सुक्या गवताच्या ढिगाऱ्यावर बसून रडत होती. कदाचित खिडकी उघडी असल्याने ती गाडीतून ढिगाऱ्यावर पडली असेल. हा देवाचा चमत्कारच म्हणता येईल की इतक्या मोठ्या अपघातानंतरही मुलीला अजिबात दुखापत झाली नाही. तिच्या चेहऱ्यावर आणि हातावर फक्त किरकोळ ओरखडे होते. कमलेश राणा आपले पाऊल पुढे टाकू शकला नाही आणि मुलीकडे पोहोचला आणि तिला आपल्या कुशीत घेतले आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून तिचे सांत्वन करू लागला. त्याच्या डोळ्यात आपोआप अश्रू आले. पूर्वी त्याला इतके वाईट वाटत नव्हते. पण मुलीला रडताना पाहून, त्याने तिच्या चेहऱ्यावर निरागसता पाहून त्याला त्याच्या चुकीची तीव्रता कळली. त्याच्यामुळे या निष्पाप मुलीच्या आईवडिलांची सावली तिच्या डोक्यावरून गेली आहे असे वाटले. त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला. पोलीस लगेच घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका आली आणि तिथून दोघांचेही मृतदेह नेण्यात आले. कमलेशने त्याची चूक मान्य केली होती की हा अपघात त्याच्या गाडीमुळे झाला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. पण तो एक श्रीमंत माणूस होता. त्याने वकीलही ठेवला होता आणि नंतर काही महिन्यांच्या शिक्षेनंतर त्यांची सुटका झाली. तो रुग्णालयात होता त्या दिवसातच त्याने मुलीला त्याच्या घरी पाठवले होते. पोलीस प्रथम मुलीला त्याच्या ताब्यात देण्यास तयार नव्हते. पण जेव्हा पोलिसांना कळले की या मुलीचे तिच्या पालकांशिवाय कोणीही नाही, ते गेल्या 7 वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होते आणि आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की आजपर्यंत त्यांनी कधीही त्यांच्या घरी कोणालाही येताना किंवा जाताना पाहिले नव्हते आणि त्यांचा मोबाईलवर असा कोणताही नंबर आढळला नाही जो त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा असू शकतो. काही लोकांकडून असे कळले की या लोकांचे प्रेमविवाह झाले होते आणि ते इथे येऊन राहू लागले होते आणि नंतर पोलिसांनी हे प्रकरण बंद केले. मुलीचा ताबा कमलेश राणाकडे देण्यात आला. पण पोलीस निरीक्षकांनी कमलेशला सांगितले की जर मुलीचे कुटुंबीय उद्या आलेच तर त्यांना तिला तिच्या कुटुंबाकडे सोपवावे लागेल. कमलेश राणा सहमत झाला आणि कमलेश राणाने मुलीला घरी पाठवले. हे पाहून कणिका संतापली. तथापि त्यावेळी तिला तिच्या पतीची काळजी वाटत होती, जो तुरुंगात होता. तिने मुलीकडे फारसे लक्ष दिले नाही आणि काही महिन्यांनी तिला नोकरांच्या स्वाधीन केले. कमलेशजी काही दिवसांनी घरी आले. येताच त्यांनी प्रथम त्या मुलीबद्दल विचारले आणि ती मुलगी त्यांच्या समोर येताच त्यांनी तिला छातीशी मिठी मारली. त्यावेळी ती निष्पाप मुलगी त्यांना खूप गोंडस वाटली आणि त्याच दिवशी त्यांनी तिचे नाव नयनतारा ठेवले. तिच्या पतीचे या मुलीवर इतके प्रेम पाहून कणिकाजी खूप रागावल्या. पण परिस्थिती पाहता त्या गप्प राहिल्या आणि तेव्हापासून नयनतारा याच घरात वाढू लागली. घरात कणिकाजींचा तिच्याबद्दलचा द्वेष तिला दिसायचा, पण कमलेश राणाचे प्रेम तिला आयुष्य जगण्यासाठी पुरेसे होते. कमलेशजींनी तिची प्रत्येक गरज पूर्ण केली आणि तिला शाळेत प्रवेशही दिला. जोपर्यंत कमलेश राणा जिवंत होता तोपर्यंत तिला कोणतीही समस्या नव्हती. तिच्या सर्व गरजा आणि तिचे सर्व बाहेरचे काम पूर्ण झाले होते. पण 6 महिन्यापूर्वी कमलेश राणा हृदयविकाराच्या झटक्याने या जगातून निघून गेला. ती दुःखी होऊन एका बाजूला उभी होती. तेव्हा पुन्हा एकदा कणिकाजींचा रागाने भरलेला आवाज तिच्या कानावर पडला. "तू इथे उभी राहून माझा चेहरा पाहत काय बसली आहेस? तुझ्या खोलीत जा आणि तुझे कपडे बदल आणि येऊन जेवण गरम कर. माझ्या मुलाला भूक लागली असेल." कणिकाजीने हे इतक्या जोरात ओरडून म्हटले होते की ती
ती थोडा वेळ घाबरली. आज पहिल्यांदाच अनुज शांतपणे त्याच्या आईचे नयनताराशी असलेले हे वर्तन पाहत होता. नयनताराच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. 8 वर्षापूर्वी जेव्हा तो हे घर सोडून गेला होता तेव्हा घराचे वातावरण जसे होते आजही तसेच होते. कणिकाजी प्रत्येक गोष्टीवर नयनताराला फटकारत असत आणि तिचे म्हणणे ऐकत असत. यावेळी अनुज राणालाही वाटायचे की ही नयनताराची चूक आहे. पण आज इतक्या वर्षानंतरही कणिकाजींच्या नयनताराबद्दलचा दृष्टिकोन असाच आहे. नयनताराच्या बाबतीत काही बदल झाला नव्हता. आई, या बिचाऱ्या मुलीचा काय दोष आहे? तू इतके रागवत आहेस की ती आजारी पडेल. आणि हे बघ, तीही पावसात भिजून आली आहे. अनुजने त्याच्या आईला सौम्यपणे समजवण्याचा प्रयत्न केला. अरे, ते राहू दे. तुला या मुलीला जास्त पाठिंबा देण्याची गरज नाही. तुला माहीत नाही की या मुलीमुळे तुझ्या वडिलांना आत्तापर्यंत कोर्ट आणि पोलिसांच्या चक्रा माराव्या लागल्या होत्या आणि या मुलीमुळे त्यांना 6 महिने तुरुंगात घालवावे लागले होते. तिने सर्व दोष नयनतारावर टाकला होता आणि तिच्या नवऱ्याची एवढी मोठी चूक माफ केली होती. अनुजने दीर्घ श्वास घेतला, पण तिने तिच्याकडे दुर्लक्ष केले होते. माहीत नाही का, आज त्याचे हृदय नयनतारासाठी का धडधडत होते. काही वेळाने ती पूर्णपणे तेजस्वीपणे लॉजवर परत आली होती. तिचे ओले केस तिच्या कमरेवर पसरले होते. अनुजचे कपडेही बदलले होते आणि लॉजवर तो परत आला होता. त्याने खोल डोळ्यांनी नयनताराकडे पाहिले होते. ती जेवणाच्या टेबलावर जेवण वाढत होती. अनुज बेटा, ये आणि जेव. बघ, आज मी तुझ्या आवडीचे जेवण बनवले आहे. कणिकाजींनी अनुजला हळू आवाजात हाक मारली. अनुज त्याच्या जागेवरून उठला आणि डायनिंग टेबलावर येऊन बसला. नयनतारा शांतपणे सर्वांसमोर प्लेट्स ठेवत होती आणि मग मागे वळू लागली. तूही आमच्यासोबत बसून जेव. तुलाही भूक लागली असेल, अनुजने हळू आवाजात म्हटले होते. तर कणिकाजी आश्चर्यचकित होऊन तिच्या मुलाकडे पाहत होत्या. आज तिला तिच्या मुलाच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली आणि मग तिने नयनताराकडे पाहिले, जिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गुलाबी चमक होती. कणिकाजी गोंधळून गेल्या होत्या. तिला तिच्या लाडक्या मुलाच्या नजरेची दिशा क्वचित बदललेली दिसत होती. ती आता त्या मुलीकडे पाहत होती, जिचा तिला खूप तिरस्कार होता. नयनतारा टेबलावर शांतपणे बसली होती आणि तिच्या ताटातले पदार्थ खाऊ लागली. पण कणिकाजींच्या टक लावून पाहणाऱ्या नजरेने तिला त्रास होत होता. तिने थोडेसे जेवण केले होते आणि ती उठली. यावेळी अनुजने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने फक्त तिच्याकडे एक नजर टाकली आणि जेवण करू लागला. कणिकाजी तिच्या खोलीत बसल्या होत्या. खोल विचारात हरवल्या होत्या. तिचे डोळे समोरच्या भिंतींवर होते. तिच्या डोळ्यात एक वेगळीच शून्यता होती. काल रात्री तिच्या मुलाच्या नजरेने ती खूप घाबरली होती. तिने तिच्या मुलाच्या मनातल्या भावना वाचल्या होत्या आणि या भीतीमुळे तिने आयुष्यभर तिच्या मुलाच्या मनात या मुलीबद्दल द्वेष पेरला होता. कारण नयनतारा लहानपणापासूनच खूप सुंदर होती. पाणीदार डोळे, दुधाळ लोण्यासारखे मऊ नाजूक शरीर, लांब केस आणि इतके सुंदर गुण की तिला पाहून पुन्हा मागे वळून पाहावेसे वाटावे. ज्या मुलीला ती लहानपणापासून आपल्या छातीवरचे ओझे मानत होती, तिला कायमचे डोक्यावर ठेवणे तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होते. पण आज तिला वाटले की तिने पेरलेले बीज पूर्ण होईल. लहानपणापासून अनुजच्या मनात द्वेषाची पेरलेली बीजे मजबूत झाडे बनू शकली नाहीत. अनुज तिचा एकुलता एक मुलगा होता आणि तिला तिच्या प्रत्येक नसांची चांगलीच ओळख होती. आणि जर तो हट्टी झालाच तर ती काहीही करू शकत नाही हे देखील तिला चांगलेच माहीत होते. म्हणूनच तिला नयनताराबद्दल लवकरच निर्णय घ्यावा लागला. आणि तिने हा निर्णय घेतला होता. तिला लवकरच नयनताराला या घरातून दूर पाठवायचे होते. असा विचार करून तिने लगेच तिचा मोबाईल उचलला आणि तिच्या मोबाईलवर सरलाचा नंबर शोधला आणि पहिल्याच रिंगला कॉल रिसीव्ह केला. सरला, मला तुला भेटायचं आहे. तू उद्या माझ्या घरी ये. कणिकाजींनी हसत हसत फोन ठेवला होता. तिच्या मनातून एक जड ओझे निघू लागले होते. सरला कणिकाजींची मैत्रीण होती आणि ती तिच्या जुन्या परिसरात राहत होती. दुसऱ्याच दिवशी सरला कणिकाजींच्या घरी आली होती. नयनतारा दार उघडून सरलाला कणिकाजींकडे लॉन्चमध्ये घेऊन आली होती. नयनतारा, तू जा आणि चहा बनव आणि रात्रीचे जेवणही बनव. कणिकाजींनी नयनताराला थंड स्वरात ऑर्डर देताना म्हटले होते. कणिका यार, ही तर खूपच मोठी झाली आहे आणि किती सुंदर आहे ती. मी तिला पाहिले होते तेव्हा ती लहान होती आणि आज ती इतकी मोठी झाली आहे, सरला म्हणत होती. तेव्हा कणिकाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. सरला, मी तुला इथे बोलावले आहे कारण आता मला या मुलीचे लग्न करून मोकळे व्हायचे आहे. पण इतक्या लवकर? हो ठीक आहे, आता ती तरुणही झाली आहे, पण ती सध्या फक्त 19-20 वर्षाची असावी. हो, म्हणून 19-20 वर्ष कमी नाहीत. सरला, खरं तर मला वाटतं की मी तिला 2 वर्षापूर्वी या घरातून हाकलून लावायला हवं होतं. तिच्यासाठी काही प्रपोजल्स दाखव.
मला तिला लवकरात लवकर या घरातून बाहेर काढायचे आहे, कणिकाजी निराश स्वरात म्हणाले. कणिका, तुला इकडे तिकडे प्रपोजल पाहण्याची काय गरज आहे? अरे, तुला इतकी सुंदर, इतकी निरागस आणि तुझ्या तालावर नाचणारी मुलगी सापडणार नाही. जरी तू शोधली तरी. कणिकाजींचा चेहरा सरलाचे बोलणे ऐकून बदलला. तुला काय म्हणायचे आहे? सरलाला माहीत होते, पण विचारल्यानंतरही तिने असे व्यक्त केले की तिला समजले नाही. अरे, यात न समजण्यासारखे काय आहे? बघ, तुझा मुलगाही आता तरुण झाला आहे. तू सांगितलंस तर तो नक्कीच या मुलीशी लग्न करेल. ती आयुष्यभर तुझे पाय धुवून पिईल. ती तक्रार करण्यासाठी एक शब्दही उच्चारणार नाही. ती जशी ठेवशील तशी राहील. नाहीतर तुला आजच्या मुली माहीत आहेत, त्या येताच राज्य करायला लागतात, तर त्या मुलाला घेऊन त्याच्या आईवडिलांपासून वेगळे होतात. तो तुझा एकुलता एक मुलगा आहे. तू आयुष्यभर एकटेपणाचे दुःख सहन करत राहशील. या मुलीला तुझी सून बनवणे चांगले. सरलाजीने कणिकाजींना सल्ला दिला होता आणि सरलाचा हा सल्ला ऐकल्यानंतर कणिकाजी रागावल्या. तिने सरलाकडे रागाने पाहिले. सरला, मी तुला ज्या कामासाठी बोलावले आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. जास्त सल्ला देण्याची गरज नाही. मी या मुलीला कधीही माझ्या घरची सून बनवणार नाही. मी माझ्या एकुलत्या एक मुलासाठी एखाद्या श्रीमंत घरातील मुलगी आणेल. अरे, मी या मुलीला माझ्यासोबत फक्त एक आश्रित म्हणून ठेवले आहे, असा विचार करून की कदाचित एक दिवस तिचे कुटुंबीय तिला घ्यायला येतील. पण जणू काही त्यांनाही या मुलीपासून वाचण्याचा आनंद झाला असेल. आजपर्यंत तिचे कुटुंबीय या मुलीला घ्यायला आलेच नाहीत. मला माहीत नाही की ती कशी पालक होते. या जगात असे काही लोक आहेत का ज्यांचे स्वतःचे नातेवाईक नाहीत? वाईट चारित्र्य. काय झालं असेल? कुटुंबातील सर्व सदस्यांनी सर्व संबंध तोडले असतील आणि हा घाणेचा ढीग माझ्या घरात राहायला आला असेल. आणि तू म्हणतेस की मी हा घाणेचा ढीग कायमचा माझ्या घरी ठेवावा? हे शक्य नाही. या मुलीशी लग्न करून माझ्या मुलाला काय मिळेल? आणि तरीही मी माझ्या मुलाचे लग्न या मुलीशी कधीही करणार नाही. कणिकाजी रागावलेल्या स्वरात म्हणाली होती. तिच्या स्वरातून स्पष्ट होते की तिला सरलाजीचे बोलणे अजिबात आवडले नाही. फक्त तू तिच्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव आण. मला तिचे लग्न करून तिला या घरातून हाकलून द्यायचे आहे. नंतर मी माझ्या मुलासाठी चंद्रासारखी वधू आणीन आणि माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करेन. अनुजचा उल्लेख ऐकताच कणिकाजी हसत हसत म्हणाल्या होत्या. ठीक आहे, तू काळजी करू नकोस. मी लवकरच नयनतारासाठी एक चांगला प्रस्ताव आणेन. सरलाचे बोलणे ऐकून कणिकाजींनी एक दीर्घ श्वास घेतला. तर दारापाशी उभी असलेली नयनताराच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती चहाची ट्रॉली घेऊन उभी होती. तिचे हात थरथरत होते. मोठ्या कष्टाने तिने आपले अश्रू आवरले आणि चहाचा ट्रे घेऊन आत आले आणि नयनताराला पाहून शांतपणे मागे वळली. नयनतारा शांत झाली होती, पण तिच्या हृदयाचे 1000 तुकडे झाले होते. ती थेट तिच्या खोलीत आली आणि तिच्या पलंगावर पडून जोरजोरात रडू लागली. माहीत नाही का, तिचे हे निष्पाप हृदय नेहमीच अनुज राणासाठी तळमळत होते. तिला अनुज राणा कधीपासून आवडू लागला तिला माहीत नाही. जेव्हा ती 12 वर्षाची होती तेव्हा अनुज अभ्यासासाठी बाहेर पडला होता आणि नंतर तिला अनुजची अनुपस्थिती जाणवली. तेव्हा तिला जाणवले की अनुजशिवाय ती पूर्णपणे अपूर्ण आहे. तिला अनुजची खूप आठवण येत असे. ती गुपचूप अनुजच्या खोलीत जायची आणि गुपचूप त्याचा फोटो पाहून स्वतःच्या मनाला समजवायची. कधी कधी ती त्याच्याशी बोलत असे. कधी कधी कणिकाजी तिला अनुजच्या खोलीत पाहायची तेव्हा ती खोली स्वच्छ करण्याचे निमित्त बनवायची. आणि जेव्हा तो आता 8 वर्षांनी परतला तेव्हा असे वाटले की तिचे जग पूर्णपणे बदलले आहे. तिने अनुजकडे बराच वेळ तळमळीने पाहिले. ती त्याच्यावरून नजर हटवू शकली नाही. जणू काही तिच्या अस्वस्थ हृदयाला शांती मिळाली होती. तो पूर्वीपेक्षा जास्त देखणा झाला होता. ती 12 वर्षाची असल्यापासून त्याच्यावर प्रेम करत होती, पण तिला हे देखील माहीत होते की अनुज राणा तिच्या नशिबात लिहिलेला नाही. तिला तिचे मन समजले होते, पण आज तिला खात्री पटली होती की खरोखर अनुज राणाच्या नशिबात नाही. ती बराच वेळ तिथेच बसून तिच्या नशिबावर अश्रू ढाळत राहिली आणि मग तिने तिच्या नशिबाशी सहमती दर्शवली. कारण तिला हे देखील माहीत होते की तिला कितीही वाटत असलं तरी अनुजचं प्रेम मिळणं तिला अशक्य आहे. ती खोलवर श्वास घेऊ लागली. तिच्या डोळ्यांसमोरच तिचे हृदयही जळत होते. तिला खात्री होती की अनुज राणा तिच्यावर प्रेम करत नाही. मग ती तिच्या प्रेमासाठी कुणाच्या बळावर उभी राहणार? तिने तिचे एकतर्फी प्रेम तिच्या हृदयात दडपले होते. ती अनुज राणासमोर तिच्या प्रेमाची भीक मागू शकत नव्हती. नयनतारा लॉनमध्ये झुल्यावर बसून तिच्या नशिबाबद्दल विचार करत होती. कणिकाजींनी तिला आज संध्याकाळी तयार राहण्यास सांगितले होते, कारण काही लोक तिला पाहायला येत होते. तिचे बोलणे ऐकून नयनताराने हो मध्ये मान हलवली, पण तिचे हृदय आतून रडत होते. अनुज ऑफिसमधून घरी परतला तेव्हा तो थकलेला दिसत होता. तेव्हा त्याची नजर नयनतारावर पडली. ती लॉनमध्ये शांतपणे बसली होती. सूर्य आकाशात कुठेतरी मावळला होता.
सूर्य त्याचे शेवटचे किरण पसरवत होता. अनुज नयनताराच्या समोर त्याच्या छातीवर हात जोडून उभा होता. तिच्याजवळ कोणाचे तरी पाऊल पडल्याचे जाणवताच नयनताराने डोके वर करून त्याच्याकडे पाहिले. सूर्याच्या शेवटच्या किरणांनी तिचे डोळे विस्फाटले होते. तू इथे काय करत आहेस? अनुज राणाने प्रश्न गंभीरपणे विचारला होता आणि तो नयनताराच्या अगदी समोर उभा होता. त्याच्या पाठीवरून सूर्यकिरणांचे परावर्तन होत होते. अनुज राणाचे डोळे आणखी चमकू लागले होते आणि नयनताराला तिचे हृदय त्याच्या पायाशी पडताना जाणवत होते. ती सर्व काही विसरून अनुजच्या छातीवर डोकं ठेवून रडू शकत नव्हती आणि त्याला सांगू शकत नव्हती की ती त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्याने तिला स्वीकारले पाहिजे. तिला शांत पाहून अनुजने पुन्हा विचारले, तू का उत्तर देत नाहीस? थोडा वेळ अस्वस्थ दिसत होता तर नयनतारा त्याच्या मंदधुंद डोळ्यांना पाहून तिच्या जागेवरून उठली. मी सहज बसत होते. नयनतारा घाबरून म्हणाली. अनुजने तिच्याकडे खोलवर पाहिले. नयनताराचे लाल सुजलेले डोळे त्याच्या नजरेपासून लपून राहू शकले नाही. नयनताराने तिचे नजर हटवली. तू रडत होतीस का? अनुज राणाने विचारले. नाही, मी रडत नव्हते. मला रात्री नीट झोप लागली नव्हती. कदाचित म्हणूनच. अनुजच्या नजरा कदाचित तिच्या चेहऱ्यावर काहीतरी शोधत होत्या. ती त्याच्या जवळून शांतपणे आत गेली. अनुज तिला शांतपणे जाताना पाहत राहिला. त्याला नयनताराचा दृष्टिकोन समजला नाही. ती त्याच्यापासून का दूर राहते हे त्याला माहीत नव्हते. यात अनुज राणाचाही दोष होता. आईच्या बोलण्याने प्रभावित होऊन तो या मुलीला गैरसमज करत होता. पण जेव्हा त्याने स्वतः पाहिले तेव्हा त्याला नयनतारामध्ये कोणताही दोष दिसला नाही. उलट ती त्याला खूप निष्पाप वाटली, जी त्याच्या आईची प्रत्येक आज्ञा निमूटपणे स्वीकारते. अनुजने तिला काही वेळ विश्रांती घेण्यास सांगितले होते आणि नयनतारा तिच्या खोलीत गेली होती. तिथे आल्यानंतर ती बराच वेळ बेडवर बसून रडत राहिली आणि मग थोड्या वेळाने ती उठून बाथरूममध्ये गेली. आता कणिकाजींनी सांगितल्यामुळे तिला तयार व्हावे लागले. नाहीतर तिला तिच्या फटकारांना सामोरे जावे लागले असते. तिने हलक्या गुलाबी रंगाचा सूट घातला. तिचे लांब केस आंबाड्यात बांधले आणि ओठांवर हलक्या गुलाबी रंगाचा लिप ग्लॉस लावला आणि गळ्यात जाळीचा दुपट्टा टाकला. तिने आरशात स्वतःला पाहिले. तिच्या डोळ्यात ओलावा होता. तिचे हृदय बुडाले होते, पण ती स्वतःवर नियंत्रण ठेवत होती. ती तिच्या साध्या पोशाखातही खूप गोंडस दिसत होती. पण तिने तिचा हा लूक अनुजसाठी ठेवला होता. पण आता तिला स्वतःला दुसऱ्यासाठी सजावे लागले होते. नयनतारा पाहुण्यांसमोर डोके टेकवून बसली होती. कणिकाजी तिच्या शेजारी बसलेल्या होत्या. त्या मुलाची आई, बहीण आणि तो मुलगा स्वतः तिला पाहण्यासाठी उपस्थित होते. खरं तर त्याला मुलगा म्हणण्यापेक्षा पुरुष म्हणणे अधिक योग्य ठरले असते. त्याची नजर सतत नयनताराकडे होती. त्या माणसाला खोलीत बसलेल्या महिलांचीही पर्वा नव्हती. नयनताराच्या कपाळावर घामाचे थेंब चमकू लागले. माझ्या मुलाचे आमच्या परिसरात चप्पलांचे दुकान आहे आणि तो बऱ्यापैकी कमाई करतो. आमच्या घरात कशाचीही कमतरता नाही. मी माझ्या मुलासाठी चंद्रासारखी सुंदर मुलगी शोधत होते, पण आजपर्यंत मला माझ्या मुलासाठी मुलगी सापडली नाही. तो माझा एकुलता एक मुलगा आहे, असे मुलाच्या आईने तोंडात तिसरा रसगुल्ला भरताना म्हटले होते आणि हे ऐकून नयनताराचे मन थरथर कापले. कणिकाजी त्यांच्या बोलण्याला सहमत होत होत्या. तो माणूस सुमारे 40-42 वर्षाचा होता आणि तिने तिच्या मध्यमवयीन मुलासाठी 19 वर्षाच्या मुलीचा प्रस्ताव आणला होता आणि कणिकाजींनाही या प्रस्तावावर कोणताही आक्षेप नव्हता. पाहुण्यांची गप्पा सुरू असतानाच अनुज त्याच्या आईच्या खोलीत गेला. कदाचित त्याला तिच्याशी बोलायचे असेल, पण कणिकाजी तिच्या खोलीत नव्हती म्हणून तो तिला शोधत ड्रॉइंग रूममध्ये आला. पण आतले दृश्य पाहून तो क्षणभर थक्क झाला. समोर बसलेल्या 2-3 महिला, ज्या त्यांच्या कुरूप मेकअपने त्यांची स्थिती सांगत होत्या. त्यांनी खूप सारे दागिने आणि चमकदार कपडे घातले होते आणि समोर टेबलावर ठेवलेल्या नाश्त्याला पूर्ण न्याय देत होत्या आणि नयनताराच्या समोर बसलेला माणूस सतत नयनताराकडे पाहत होता. हे सर्व पाहून अनुज राणाला आश्चर्याचा धक्का बसला. असे लोक त्याच्या घरी कधी आले नव्हते, पण आज हे लोक त्याच्या घरात काय करत होते? त्याला सर्वात जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे तो माणूस सतत नयनताराकडे पाहत होता. त्याला हे अजिबात आवडले नाही. त्याचे मन दुखावले गेले. तो लगेच कणिकाजींसमोर गेला. हे सर्व काय चालले आहे? तर कणिकाजी तिच्या मुलाला पाहून पूर्णपणे हादरले. तिला अशी अपेक्षा नव्हती की अनुज खोलीतून बाहेर येईल, कारण तो ऑफिसमधून आल्यानंतर 2-3 तास बाहेर येत नसायचा. आता त्याला काहीतरी उत्तर द्यायचे होते. म्हणून कणिकाजी म्हणू लागली, बेटा, हे लोक नयनताराला पाहायला आले आहेत. तिने हे थोडे हळू आवाजात सांगितले, पण अनुज तिथे आल्याने ती नक्कीच थोडी काळजीत होती. पाहुण्यांच्या नजराही अनुज राणावर खिळल्या होत्या. तिथे बसलेले सर्वजण अनुज राणाच्या व्यक्तिमत्वाचे प्रभावित झालेले दिसत होते. सर्वजण त्याच्याकडे पाहत होते. विशेषतः त्या मुलाची बहीण अनुजकडे खूप पाहत होती. कणिकाजीनेही त्यांच्याशी मुलाची ओळख करून दिली होती. तर अनुज आता एका सोफ्यावर बसला आणि त्या मुलाकडे पाहू लागला आणि मग त्याने जे सांगितले ते जणू काही
वेगळेच बोलणे होते असे वाटले. अनुज म्हणाला की आम्हाला हे नाते मान्य नाही. तुम्ही येथून जाऊ शकता. पण नाश्त्यावर कोणतेही बंधन नाही. तुम्ही आरामात नाश्ता केल्यानंतर ही जाऊ शकता. पण नात्याचा विचार मनात अजिबात आणू नका, असे अनुजचे थंड स्वरात म्हटले होते आणि खोल डोळ्यांनी त्याने नयनताराकडे पाहिले, जी मान खाली घालून बसली होती. त्याचे बोलणे ऐकून नयनताराने डोके वर केले आणि अनुजकडे पाहिले. काही क्षण त्यांच्या नजरा एकमेकांना भिडल्या. कणिकाजी अचानक जागेवरून उभ्या राहिल्या आणि विचारले, तू काय म्हणतोयस? कणिकाजी तिच्या मुलाकडे रागाने पाहत म्हणाल्या, आई, तू नयनताराचे लग्न या मध्यमवयीन माणसाशी करशील का? या दोघांमधील वयांचा फरक पाहिला आहेस का? 20 वर्ष किंवा कदाचित त्याहूनही जास्त असेल. अनुज, तू तुझ्या खोलीत जा. जा, आपण याबद्दल नंतर बोलू. कणिकाजीने रागात तिथून अनुजला निघून जाण्यास सांगितले. तुम्ही सर्वजण कृपया इथून निघून जा. हे नाते होऊ शकत नाही. अनुज निर्णायक स्वरात म्हणाला. नात्यासाठी आलेले लोक खूप रागवले आणि रागाने उभे राहिले. आम्हाला बोलवण्यापूर्वी तुम्ही तुमच्या मुलाला विचारायला हवे होते. तुमच्या नाकाखाली या घरात काय चालले आहे याची तुम्हाला कल्पना देखील नाही. त्याला विचारल्यावर तुम्हाला त्याची कल्पना आली असती. मुलाची आई हात हलवत रागाने म्हणाली. कणिकाजीने अनुजकडे रागाने पाहिले. तसं काहीही नाहीये. मी माझ्या मुलाच्या वतीने तुम्हा सर्वांची माफी मागते. नाही, एवढा अपमान पूर्ण झाला आहे. तुम्ही आधी तुमच्या घराच्या गोष्टी समजून घ्यायच्या. तुमचा मुलगा या मुलीचे लग्न करू देणार नाही, कारण मी त्याच्या डोळ्यात जे काही आहे ते पाहू शकते आणि तुम्हाला ते का दिसत नाही? मुलाची आई खूप उद्धटपणे बोलली. कणिकाजी त्यांना थांबवत राहिल्या, पण त्यांनी कणिकाजींचे ऐकले नाही आणि ते उठून निघून गेले. नयनतारा आणि कणिकाजी अनुजकडे आश्चर्यचकित आणि गोंधळलेल्या पद्धतीने पाहत होत्या. दोघांनाही त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. अनुज, तू ठीक आहेस ना? नयनतारासाठी इतका चांगला प्रस्ताव आला होता आणि तू त्यांना घराबाहेर हाकलून लावलेस. मी तुला विचारू इच्छिते की तू हे सर्व करताना काय विचार करत होतास? घरी आलेल्या पाहुण्यांची कोणी असे वागते का? कणिकाजी रागाने भरली आणि तिने तिचा सर्व राग अनुजवर काढला. अनुजने त्याच्या आईकडे धीराने पाहिले. आई, तुला या प्रस्तावात काही दोष दिसत नाही का? तो माणूस नयनताराच्या वयाच्या दुप्पट आहे. तू अशा व्यक्तीशी नयनताराचे लग्न कसे करू शकतेस? अनुज स्पष्ट शब्दात म्हणाला. नयनताराचे डोळे आश्चर्याने विस्फारले. कणिकाजींनी त्याला विचारले, तू या नात्याला का आक्षेप घेत आहेस? हा माझा प्रश्न आहे. मी कोणाशीही नयनताराचे लग्न करेल. तुला त्याच्याशी काय करायचे आहे? अनुजचे म्हणणे ऐकून कणिकाजी रागाने म्हणाली, मला आक्षेप आहे आई, कारण मला नयनतारा आवडते आणि मी तिच्याशी लग्न करू इच्छितो. तू नयनताराचा हात कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्याला देऊ शकत नाही. अनुजने आज त्याच्या आईसमोर उभे राहून नयनताराबद्दलची त्याची आवड व्यक्त केली होती आणि अनुजचे म्हणणे ऐकून कणिकाजींच्या डोक्यावर आकाश कोसळले होते. तिने अविश्वासाने अनुजकडे पाहिले होते. ज्या गोष्टींची तिला भीती वाटत होती, ती गोष्ट वास्तवाचे रूप धारण करून आज तिच्यासमोर उभी होती. अनुज, तू वेडा झाला आहेस? तू काय बोलत आहेस ते कळते का? कणिकाजी रागाने ओरडली. अनुज राणाने एक दीर्घ श्वास घेतला. आई, मला चांगलेच माहीत आहे मी काय बोलत आहे ते. अनुजने थरथरत्या डोळ्यांनी आईकडे पाहत हे म्हटले होते. कणिकाजी अचानक नयनताराकडे वळल्या आणि तिच्याकडे अत्यंत रागाने पाहू लागल्या आणि पुढे सरकत तिचा हात धरला आणि घट्ट मुरडला. नयनताराच्या तोंडातून एक हलकीशी ओरड आली. सांग, तू माझ्या मुलावर कधी जादू केलीस? तू त्याला तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेस. मला माहीत नाही, तू माझ्या नाकाखाली माझ्या मुलावर तुझ्या सौंदर्याच्या जादू करत राहिलीस. कणिकाजी ओरडत होती. तर नयनताराच्या आईवर हे आरोप लावल्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो, हे खरे होते की ती अनुजवर प्रेम करते, पण तिला अनुजकडून अशी अपेक्षा नव्हती की अनुजही तिच्यावर प्रेम करतो. आणि आज अनुजच्या तोंडून तिच्याबद्दल प्रेमाची घोषणा ऐकल्यानंतर ती खरोखर दगड झाली. आई, तू काय करतेस? तिला जाऊ दे. या सगळ्यात तिचा दोष नाहीये. तिला काहीच माहीत नाहीये, असं अनुजने कणिकाजींच्या हातातून नयनताराचा हात सोडवताना म्हटलं होतं. नयनतारा लगेचच तिच्या जागेवरून 2 पावले मागे हटली होती. नाहीतर कणिकाजींनी आज तिचा गळा दाबून खून केला असता. आईप्रमाणे मुलगी. तिच्या आईनेही घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. तिच्या सर्व नातेवाईकांनी तिला सोडून दिलं होतं. तिच्या आईने अगदी तिच्या वडिलांनाही. म्हणूनच आजपर्यंत तिचा कोणताही नातेवाईक तिला घ्यायला आलेला नाही आणि आज तीही तेच करत आहे. जे तिच्या आईने केलं, या मुलीला या घरात राहण्यासाठी जागा दिली, ही चूक झाली आहे. मला कसे कळले असते की मीच हे अनुभवत आहे? जर मला माहीत असते की तू या मुलीसाठी माझ्यासमोर उभा राहशील तर मी तिला लहानपणीच गळा दाबून मारले असते. कणिकाजी वेड्यासारखी ओरडत होती आणि नयनतारा घाबरून तिथे उभी होती. कणिकाजींचे शब्द ऐकत होती. तिला वाटत होते की पृथ्वी दुभंगावी आणि त्यात ती गायब व्हावी. अनुजच्या प्रेमाने तिला आदर आणि सन्मान मिळाला नव्हता. उलट ती तिच्या स्वतःच्या नजरेत पडली होती. ती लहानपणापासूनच तिच्या आईबद्दल असले टोमणे ऐकत आली होती.
आणि आज त्या टोमण्यांना पुष्टी मिळाली होती. तिने लगेचच या प्रेमातून माघार घेतली. पण अनुज ठाकूर कधीही त्याच्या प्रेमातून मागे हटणारा नव्हता. तिच्या आईबद्दल टोमणे ऐकून नयनताराचे मन नेहमीच रक्ताचे अश्रू ढाळत असे आणि आज तिच्यामुळेच तिच्या आईवर अत्याचार होत होते. अनेक वर्षापूर्वी हे जग सोडून गेलेली आई. कृपया काकू, माझ्या आईबद्दल असे बोलू नका. रागाने संतापलेली कणिका तिच्या खोलीत गेली. तर नयनताराच्या जवळ उभा असलेला अनुज काहीतरी बोलू इच्छित होता, पण ती मागे हटली. त्याच्याकडे अश्रूंनी भरलेली एक कटाक्ष टाकत ती तिच्या खोलीत पळत गेली आणि अनुजही पश्चातापाचा दीर्घ श्वास घेत त्याच्या खोलीत आला. नयनतारा कणिकाजींसमोर लाल सुजलेल्या डोळ्यांनी उभी होती. तिने ठरवले होते की आता ती तिच्या मृत आईबद्दल कोणालाही वाईट बोलू देणार नाही आणि आता यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे नयनतारा तिला पाहायला आलेल्या व्यक्तीशी लग्न करेल. म्हणून रात्रभर जागे राहून रडल्यानंतर ती कणिकाजींसमोर डोके टेकवून उभी राहिली. कणिकाजींनी तिच्याकडे विव्हाळणाऱ्या डोळ्यांनी पाहिले. तुम्ही काल माझ्यासाठी आणलेल्या प्रस्तावाला हो म्हणा आणि काल त्याच्यासोबत जे काही घडले त्याबद्दल मी त्यांची माफी मागायलाही तयार आहे, नयनतारा म्हणाली. कणिकाजींनी डोळे वर करून पहिल्यांदाच तिच्याकडे पाहिले. माझ्या मुलाला माझ्या विरुद्ध भडकवल्यानंतर तू माझ्यासमोर निर्दोष असल्याचे भासवत आहेस आणि तरीही मी माझ्या मुलाचे लग्न तुझ्यासारख्या मुलीशी करेन, हा तुझा चुकीचा विचार आहे, कणिकाजी तिचा अपमान करताना म्हणाले. नयनतारा शांतपणे मान झुकवत राहिली. तिला आयुष्यभर हा अपमान टाळायचा होता. यावेळी कणिकाजींनी त्या मुलाच्या कुटुंबाला फोन करून माफी मागितली आणि या आठवड्यात लग्नाची तारीख दिली. तिने त्याला असेही आमिष दाखवले की जर त्यांनी या मुलीला होकार दिला तर ती नयनताराला पूर्ण 10 लाख रुपये देईल. मुलाचे कुटुंब आधीच लोभी होते. ते या नात्याला कसे होकार देऊ शकत नव्हते. त्यांच्या डोळ्यासमोर 10 लाख रुपये चमकत होते. त्यांनी लगेच या नात्याला होकार दिला आणि या आठवड्यात दोघांचे लग्न ठरले. अनुजला या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नव्हती आणि कणिकाजींनाही त्याला सांगणे आवश्यक वाटले नाही. त्यांनी फक्त शांतपणे नयनताराला निरोप देण्याची तयारी सुरू केली होती. तिने हे जाणून बुजून अनुजपासून लपवले होते. त्या दिवशी नयनतारा स्वयंपाकघरात काम करत असताना तिला तिच्या मागे कोणीतरी असल्याची जाणीव झाली. तिने मागे वळून पाहिले आणि म्हणाली, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. माझ्या मनात तुझ्यासाठी काहीही नाही आणि तुझ्यासाठीही हे चांगले आहे की तू हा विचार तुझ्या हृदयातून काढून टाक, नयनताराने त्याच्या डोळ्यात पाहत हे कडक शब्दात सांगितले आणि अनुज तिथे स्तब्ध उभा राहिला. ती तिथून निघून गेली. त्याला नयनताराकडून असे स्पष्टीकरण अपेक्षित नव्हते की ती त्याला नाकारेल आणि म्हणेन की ती त्याच्यावर प्रेम करत नाही, पण तो तिच्यावर प्रेम करतो. नयनतारा त्याचे हृदय ठेवू शकली असती, पण तिने त्याचे हृदय पायाखाली तुडवले आणि तिथून निघून गेली. लग्नाचा दिवस आला होता. नयनतारा वधूच्या वेशात ड्रॉइंग रूममध्ये बसली होती. पंडितजी थोड्याच वेळात येणार होते आणि कणिकाजी त्यांची आतुरतेने वाट पाहत होत्या. घराबाहेर हॉलमध्ये त्यांच्या लग्नाची व्यवस्था करण्यात आली होती आणि तिचा निरोप लवकरात लवकर घ्यायचा होता. नयनताराने एक नजर टाकली आणि तिला समोर बसलेला तो माणूस दिसला ज्याच्याशी अनुजने लग्न करण्यास नकार दिला होता. पण नयनताराने या बाबतीत तिच्या मनाचे ऐकले नाही आणि आज ती तिच्या वयाच्या दुप्पट माणसाशी लग्न करणार होती. काही वेळातच पंडितजीही आले आणि बाहेर लग्नाची तयारी करू लागले. तर अनुज त्याच्या ऑफिसमध्ये बसला होता. त्याला त्याच्या मागे त्याच्या घरात काय चालले आहे हे काहीच कळत नव्हते. माहीत नाही का अचानक त्याचे मन अस्वस्थ होऊ लागले. जणू काही त्याला काहीतरी गडबड जाणवली आहे. त्याने काळजीने कणिकाजींना फोन केला आणि त्यावेळी ती लग्नाची तयारीत व्यस्त होती. ती अनुजचा फोन उचलू शकली नाही. आता त्याला काहीतरी गडबड आहे असे तीव्रपणे जाणवत होते. त्याने नयनताराच्या नंबरवरही फोन केला, पण तीही फोन उचलत नव्हती. त्याचे मन आणखीनच अस्वस्थ झाले. म्हणून अनुज काहीही विचार न करता ऑफिसमधून उठला आणि थेट घरी जाण्याची तयारी करू लागला. त्याला काय होत आहे, त्याचे मन इतके अस्वस्थ का आहे हे त्याला समजत नव्हते. त्याला नुकतेच जाणवले होते की काहीतरी खूप वाईट घडणार आहे. घरात प्रवेश करताच घरातली गर्दी पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याला फारसे काही समजत नव्हते. त्याच्या घरी पाहुणे का जमले आहेत, तो न कळत पुढे सरकला. पण समोरचे दृश्य पाहून तो त्याच्या जागी स्तब्ध झाला. नयनतारा लाल रंगाच्या पोशाखात वधूच्या वेशात बसली होती. तिच्या शेजारी तोच मध्यमवयीन माणूस बसला होता. पंडितजी लग्नाचे विधी करत होते. हे लग्न होऊ शकत नाही. अनुज राणाचा कडक आवाज लॉनमध्ये घुमला. नयनतारा अचानक डोके वर करून पाहू लागली आणि कणिकाजी स्तब्ध झाली. अनुज अचानक येऊन लग्न थांबवेल याची तिला कल्पनाही नव्हती. अनुज, जर हे लग्न तू पाहू शकणार नसशील तर तू इथून शांतपणे निघून जाणे चांगले. मला नयनताराला या घरातून लवकरात लवकर काढायचे आहे, कणिकाजी हळू पण कडक स्वरात म्हणाली. नयनतारा दगड झाली होती. तू माझी आई आहेस, तुला याची पर्वा नाही का? तू माझे प्रेम माझ्यापासून हिरावून घेत आहेस, पण का?
मी तुझ्यासमोर हात जोडतो. माझ्याशी असे करू नकोस. मी नयनीशिवाय जगू शकत नाही. मी तिच्याशिवाय मरेन. तू तुझ्या मुलाचा मृत्यू स्वीकारण्यास तयार आहे का? या मुलीबद्दल तुझ्या मनात असलेला द्वेष काढून टाक, कारण ज्या कारणासाठी तू तिचा द्वेष करतेस ते निरागस आहे. उलट तू तुझ्या जागी चुकीची आहेस. आपण या मुलीचे दोषी आहोत. तू हे स्वीकारले पाहिजेस. तिचे आई वडील तिच्यासोबत नाहीत, तर त्याचे कारण पप्पा आहेत. पप्पांनी या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला घरी आणून तिची काळजी घेऊन तिच्या गरजा पूर्ण करून आपल्या चुकांबद्दल पश्चाताप केला आहे. पण तू गुन्हेगार का बनत आहेस? सर्व काही विसरून जा. या निष्पाप मुलीला छळणे सोड. अनुजचे ओठ चावत थंड स्वरात म्हटले आणि नंतर पाहुण्यांकडे वळला. मी आधीच या घरातून तुम्हाला हाकलून लावले आहे. आता मी तुम्हाला पुन्हा हाकलून लावत आहे. तुम्ही लोक तुमचे पाहुणे लग्नाची मेजवानी पोट भरून करा, पण लग्नाचा विषयही काढून टाका, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. अनुजला रागाने वेडा होत पाहून ते परत गेले. बाहेर पडताना ते कनिकाजींना काही गोष्टी सांगायला विसरले नाहीत. कनिकाजींनी तिच्या मुलाकडे पाहिले, जो तिचे एकही शब्द ऐकण्यास तयार नव्हता. पंडितजी, लग्नाच्या विधी सुरू कराव्यात. लग्न नक्कीच होईल आणि ते आत्ताच होईल. अनुज नयनताराच्या शेजारी बसून हे बोलला, तर नयनताराने त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. यावेळी अनुजच्या चेहऱ्यावर एक दगडी भाव होता. नयनताराला काहीही बोलण्याची हिंमत नव्हती. थोड्याच वेळात ते दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आणि कनिकाजी चिडत राहिल्या. तिने या मुलीला अनुजपासून दूर ठेवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला होता, पण तिला तिच्या प्रयत्नांमध्ये यश आले नाही. अनुज राणा आणि नयनताराचा सहवास आयुष्यभरासाठी ठरलेला होता. नयनतारा शांतपणे बसली होती. तिची विचार करण्याची क्षमता हरवली होती. अनुजने नयनताराकडे हसून पाहिले होते, पण तिला हसूही येत नव्हते. तिचे डोळे कनिकाजींच्या रागीट चेहऱ्यावर खिळले होते. तिचे हृदय पानासारखे थरथरत होते. आता तिला आयुष्यभर तिच्या आईच्या नावाचे टोमणे ऐकावे लागतील. त्यांचे लग्न झाले होते, पण तरीही ते पती पत्नींसारखे राहत नव्हते. नयनतारा तिच्याच खोलीत राहत होती आणि अनुजने तिला तिच्या खोलीत येण्यास सांगितले नव्हते. 1 आठवडा उलटून गेला होता आणि नयनतारा त्याच्या समोर आली नव्हती. तथापि अनुजची अस्वस्थ नजर तिला शोधत होती आणि जेव्हा ती त्याला दिसली नाही तेव्हा त्याने उसासा टाकला. त्या दिवशी जेव्हा तो ऑफिसमधून परतला तेव्हा त्याला खूप डोकेदुखी झाली होती. त्याला उशीर झाला होता. तो घरी पोहोचला तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. त्याने आधीच त्याच्या आईला फोनवरून कळवले होते की त्याला उशीर होणार आहे. माझी वाट पाहू नकोस, मी जेवण करून येईल. त्याचे डोके दुखत होते म्हणून त्याने आंघोळ करून फ्रेश होण्याचा विचार केला. कदाचित डोकेदुखी कमी होईल, पण आंघोळ करूनही त्याची डोकेदुखी कमी झाली नाही. पण आंघोळ केल्यानंतरही डोकेदुखी कमी झाली नाही. तो त्याच्या गळ्यात टॉवेल घालून कॉफी बनवण्याच्या उद्देशाने स्वयंपाकघरात गेला. पण स्वयंपाकघरातील लाईट चालू दिसल्याने तो घाबरला आणि आत आला आणि नयनतारा स्वयंपाकघरात स्वतःसाठी चहा बनवत उभी होती. इतक्या दिवसांनी आज त्याला नयनतारा दिसली. कोणाच्या तरी उपस्थितीच्या भावनेने नयनताराचे हृदय धडधडू लागले. तिने वळून पाहिले तेव्हा तिने पाहिले तो तिच्याकडे पाहत होता. गळ्यात टॉवेल आणि ओले केस घेऊन तू यावेळी स्वयंपाकघरात? इतक्या दिवसापासून स्वतःला लपवून ठेवणारी ती आज अचानक तो तिच्या समोर आला होता. तो हळूहळू चालत तिच्या जवळ आला. हो, मला डोकेदुखी होत होती. मी 1 कप कॉफी बनवण्याच्या उद्देशाने आलो होतो. आता तू स्वयंपाकघरात आहेस, तू बनवून दे. तो तिच्या डोळ्यात खूप प्रेमाने पाहत होता. तर नयनताराचे हृदय वेगाने धडधडू लागले. पण त्याच्या डोकेदुखीबद्दल ऐकून तिलाही धक्का बसला. डोकेदुखी खूप जास्त होत आहे का? जर जास्त असेल तर काहीतरी वेदनाशामक औषध घे. ती काळजीच्या स्वरात म्हणाली. तू माझ्या सर्व वेदनांवर औषध आहेस नयनी, पण तू माझ्यापासून का पळतेस हे मला कळत नाही. नयनताराच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून तिला त्याने विचारले. तर नयनताराचे हृदय जोरात धडधडू लागले होते. प्लीज माझ्यापासून दूर राहा. जर का आंटीजींनी आपल्याला असं पाहिलं तर काय होईल? तिची भीती पाहून अनुज हसला होता. तू अजूनही मम्मीला घाबरतेस? आता तू माझी बायको झाली आहेस यार, तो हळूच म्हणाला. तुला कॉफी प्यायची आहे ना? मी आत्ताच तुझ्यासाठी कॉफी बनवते. तू खोलीत जा, मी आणते. मी कॉफी पिण्याचा विचार केला होता, पण आता मला त्या कॉफीऐवजी दुसरे काहीतरी प्यावेसे वाटते, जर तू परवानगी दिली तर. तो विचलित होऊ लागला. तुला काय प्यायचे आहे? मी चहा बनवत होते. मी तुझ्यासाठीही बनवू का? नाही, चहा नाही, कॉफी नाही. मला तर. तो तिच्या ओठांना हळुवारपणे अंगठ्यांनी स्पर्श करत असे म्हणाला. तर त्याच्या स्पष्ट बोलण्यावर नयनताराला अस्वस्थ वाटू लागले. मी ऐकले आहे की नवरा बायको एकमेकांच्या प्रत्येक वेदनांवर औषध असतात, म्हणून तू माझ्या वेदनेवर औषध बन. तो तिच्या मानेवर डोके ठेवून म्हणाला. त्याच्या या शैलीने नयनताराला लाज वाटायला भाग पाडले होते. पण कनिकाजींची भीती तिच्या मनात होती. तिला असे घाबरलेले पाहून अनुज थोडा वेळ मागे सरकला आणि म्हणाला. ठीक आहे,
चल एक कप चहा बनव. इतके घाबरण्याची गरज नाही. अनुज आतून दुःखी होता, कारण त्याची पत्नी त्याच्यासोबत त्याच घरात राहत होती, पण त्याच्याजवळ नव्हती. चहा बनव आणि खोलीत आण, तोपर्यंत मी वेदनाशामक औषध घेतो. माझी डोकेदुखी वाढत चालली आहे. तो शांतपणे स्वयंपाकघरातून निघून गेला तर त्याच्या बोलण्यातील निराशेने नयनताराचे मन तुटले होते. ती त्याच्या भावना समजू शकत होती, पण तिच्या आतल्या भीतीबद्दल ती काय करू शकत होती? अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती चहा बनवू लागली. तिच्या मनात एक युद्ध सुरू होते. ती त्या व्यक्तीला दुखवत होती, जो तिच्यासाठी सर्वांसोबत भांडला होता. त्याने सर्व लोकांसमोर तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले होते. त्याने तिला त्या म्हाताऱ्यापासून वाचवले होते. तो प्रत्येक वेळी त्याच्या आईसमोर तिच्यासाठी उभा राहायचा. त्याला दुखवून ती पापाची भागीदार होणार नाही का? मनात काही विचार येताच तिने लगेच गॅस बंद केला आणि चहा न घेता अनुजच्या खोलीकडे निघाली. काही क्षण तिचे मन नक्कीच घाबरले, पण ती हिंमत एकवटून आत शिरली. अनुज बेडवर पडून होता. एक हात कपाळावर फिरवत होता. त्याचे डोळे बंद होते. चहा इथे टेबलावर ठेव आणि हो, निघताना दार बंद कर. पुढच्या क्षणी अनुजला त्याच्या कपाळावर कोणाची तरी मऊ बोटे जाणवली, म्हणून त्याने पटकन डोळे उघडले. चहा म्हणजे वेदना दूर करण्याचे निमित्त आहे. वेदनांवर खरे औषध म्हणजे पती-पत्नींचा एकमेकांसाठीचा सहवास. अनुज हळूहळू ती त्याच्या डोक्याला मऊ बोटांनी स्पर्श करत होती आणि त्याची डोकेदुखी जादुईपणे कमी होऊ लागली. या क्षणी नयनतारा त्याच्या खूप जवळ असल्यामुळे त्याच्या हृदयात शांततेची भावना येऊ लागली. तो पुढे सरकला आणि त्याचं डोकं तिच्या मांडीवर ठेवलं आणि नयनतारा प्रेमाने त्याचे डोके दाबू लागली. खूप दिवसांनी त्याला शांती मिळाली होती आणि जेव्हा ती उठू लागली की तो झोपला आहे, तेव्हा अनुजने तिचा हात धरला आणि तिला स्वतःजवळ ओढले. जाऊ नकोस, मला तुझी गरज आहे. ती सरळ गेली आणि त्याच्या शेजारी बसली. तो एक अतिशय नाजूक क्षण होता आणि या नाजूक क्षणात दोघेही वाहून जाऊ लागले. नयनताराने डोळे बंद केले आणि ही संमती पाहून अनुजने तिला आपल्या जवळ केले. नयनतारानेही तिच्या हृदयातील सर्व भीती काढून टाकली आणि स्वतःला त्याच्या स्वाधीन केले. आज इतक्या दिवसांनी अनुजच्या हृदयाला शांती मिळाली होती. तो हळूहळू त्या शांततेत बुडू लागला. दुसऱ्या दिवशी खोलीत सकाळचा प्रकाश पसरू लागला होता, पण दोघेही सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ होते. परिस्थितीची जाणीव नसताना नयनताराचे डोके अनुजच्या खांद्यावर होते आणि अनुजचा एक हात नयनताराच्या खांद्यावर होता. तेव्हा अचानकच कनिकाजी दार उघडून खोलीत शिरल्या. काल रात्री जेव्हा नयनतारा खोलीत आली तेव्हा ती दार बंद करायला विसरली होती आणि त्यानंतर दोघेही एकमेकांच्या सहवासात इतके मग्न झाले होते की त्यांना दरवाजाचे भानच राहिले नाही. आता जेव्हा कनिकाजी आत आल्या आणि त्यांनी नयनताराला तिच्या मुलाच्या जवळ पाहिले, तेव्हा तिने राग आणि लाजेने आपला पवित्रा बदलला आणि पाय आपटत खोलीतून बाहेर पडली. तिने नयनताराला तिच्या मुलापासून शक्य तितके दूर ठेवण्याची योजना आखली होती आणि एके दिवशी ती अशी योजना आखेल की तिला त्याच्या आयुष्यातून काढून टाकेल. पण त्याआधीच दोघे भेटले होते आणि कनिकाजींना हे सहन होत नव्हते. तुला माझ्या मुलाचा सहवास एका रात्रीसाठी मिळाला आहे, पण आता मी तुला आनंदी राहू देणार नाही. दुसऱ्याच दिवशी तिने नयनताराला मारण्याचा संपूर्ण प्लॅन बनवला होता. तिने कापलेली विजेची तार बाथरूममध्ये पसरवली. तिने लाईट लावला आणि नयनतारा बाथरूममध्ये आंघोळ करायला जाण्यापूर्वीच तिला मोलकरणीचा ओरडण्याचा आवाज आला. ती ताबडतोब कनिकाजींच्या खोलीत धावत गेली, जिथे तिला कळले की कनिकाजींची प्रकृती अचानक बिघडू लागली आहे. सर्व काही विसरून तिला रुग्णालयात नेण्यात आले, जिथे तिला अर्धांगवायूचा झटका आल्याचे आढळले. हा देवाकडून एक मूक आघात होता. तिला निष्पाप नयनताराचा जीव घ्यायचा होता, पण देवाने तिच्याकडून सर्व काही हिरावून घेतले. ती अर्धांगवायू झाली होती आणि आता ती बोलूही शकत नव्हती आणि चालूही शकत नव्हती. हो, डॉक्टरांनी तिला आशा दिली होती की कदाचित भविष्यात ती कधीतरी बरी होईल, पण सध्या तिच्या बऱ्या होण्याची शक्यता नव्हती. अनुजाने नयनतारा तिला घरी घेऊन आले होते. मोलकरणीने कापलेली तार पाहिली होती आणि ती तार तिथून काढून टाकण्यात आली होती. पण नयनतारा आश्चर्यचकित झाली होती की ती शेवटच्या वेळी बाथरूममध्ये कशी आली होती. पण नंतर कनिकाजींचा आजार पाहून ती सर्व काही विसरून तिची सेवा करू लागली. खरं तर अनुजच्या प्रेमात ती सर्व काही विसरली. अनुज तिच्यावर खूप प्रेम करत असे. जरी ती संपूर्ण दिवस कनिकाजींची सेवा करण्यात घालवत असायची, पण रात्री जेव्हा अनुज ऑफिसहून यायचा तेव्हा तो तिला क्षणभरही त्याच्यापासून दूर जाऊ देत नसे. अनुजने रात्रीसाठी त्याच्या आईसाठी एक मोलकरीण ठेवली होती. त्या रात्री जेव्हा ती थकून खोलीत आली तेव्हा अनुज तिच्याकडे पाहत म्हणाला, तू सर्वांसाठी वेळ काढतेस, सर्वांची काळजी घेतेस. तू तुझ्या निष्पाप नवऱ्याचीही काळजी घेतली पाहिजेस. मी नेहमीच तुझा विचार करते अनुज. ज्या दिवशी तुझा विचार या हृदयातून वेगळा होईल तो दिवस माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल.
तिच्या ह्या बोलण्यावर अनुजने तिच्या ओठांवर बोट ठेवले. मरण्याबद्दल बोलू नकोस, माझा जीव हिरावून घेतला जाणार आहे. त्या दिवशी नयनतारा स्वयंपाकघरात स्वयंपाक करत उभी होती, तेव्हा तिला अनुजच्या गाडीचा हॉर्न ऐकू आला. लाऊंजमध्ये खेळणारी 2-3 वर्षाची जुळी मुले त्यांच्या वडिलांच्या गाडीचा हॉर्न ऐकून बाहेर पळू लागली. नयनतारा देखील हात धुवून बाहेर आली. अनुज हसला आणि तिला मिठी मारली आणि मग तो कनिकाजींच्या खोलीत गेला. कनिकाजी बेडवर झोपल्या होत्या. तिने अनुजकडे पाहिले. गेल्या काही वर्षात कनिकाजींच्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला होता की त्या एका हाताला व्यवस्थित हलवू लागल्या होत्या, तर दुसऱ्या हातांची बोटेही हळूहळू हलू लागली होती. पण तरीही त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. पण नयनताराने त्यांच्या मुलीपेक्षा जास्त त्यांची सेवा केली होती. आज कनिकाजी काहीही बोलू शकत नव्हत्या, पण दररोज त्या मनापासून नयनताराची माफी नक्कीच मागायच्या आणि नयनतारानेही त्यांना खूप आधीच माफ केले होते.